नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 7 आणि डेट आहे 27 मे 2026 आणि वार आहे बुधवार. तर एवढ्या सकाळी मी कुठे चाललो आहे एका फंक्शनसाठी चाललो आहे आणि माझं फंक्शन नाही मिळत ते मी कोणासोबत तरी चाललो आहे, पण ते तुम्हाला माझ्या चॅनलवर नाही बघायला भेटणार, ते तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटेल. आता मी कोणासोबत चाललो आहे? ऋतिकासोबत. तर ऑलरेडी मला टाईम झालेला आहे, मी सकाळी लवकर उठलो, आता फ्रेश झालो आहे फटाफट आणि निघतो आहे. व्हिडिओचा जी कालचा व्लॉग होता त्याचा थंबनेल वगैरे तर एडिट करायचा अजूनही बाकी आहे, तर ते आता मी कारमध्ये जाता जाता एडिट करतो. फटाफट ब्लॅक कॉफी पिऊ आणि निघूया. आता वाजलेले आहेत 9:50 आणि मी झालेले. ह्याला किती वेळ शिकवलंय माझ्यासाठी छत्री पकड, पण काय छत्री घेऊनच नाही आले आम्ही. दिसत नाही ते मला. आम्ही आलेले इव्हेंटला जिथे ऋतिका पाटीलला चीफ गेस्ट म्हणून बोलावलेला. बघा चीफ गेस्ट बघा, साडी वगैरे घालून. आता कुठे? आता आम्ही एक्सप्लोअर करायला लागलेत गाव. कुठलं गाव माहिती आहे का? आगरवाडी. आता आम्ही पोचल्यात गावामध्ये आणि आल्यात फोटोशूट करायला. हिचं का माझं कोणाचं? आणि बघा आज ही चीफ गेस्ट गेली होती, तिला घ्यायला गाडी, घरी सोडायला गाडी. म्हणजे विचार करा काय बोलेल तू आज. तुला कशी फिलिंग होती आज तुझी? खूप अशी, म्हणजे मी फर्स्ट टाइम, म्हणजे असं आपण स्वतः जातो पण कोणीतरी आपल्यासाठी एवढं मॅनेजमेंट ठेवते, तर त्याबद्दल मला खूप चांगलं वाटलं. आणि इतकी रिस्पेक्ट म्हणजे काय बोलू. थँक्यू सो मच ज्यांनी पण हे ऑर्गनाईज केलं आणि मला तिथे बोलवलेलं. ते व्लॉग बघतील की नाही माहिती नाही, पण तरी पण थँक्यू. आणि व्हिडिओ तर ऑब्व्हियसली इंस्टाग्रामवरती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. बस बाय बाय. 5,000 रुपये दिलेत या प्रमोशनचे ऋतिका पाटील यांनी मला. 11:40 झालेले आहेत. मी 11:30 वाजता घरी आलो होतो आणि आता जस्ट फ्रेश वगैरे झालो आणि थोडे व्हिडिओज वगैरे बघतो, मग जेवूया. तिथे मी नाश्ता वगैरे करूनच आलो होतो म्हणून थोडं लेट जेवेल आणि जेवल्यानंतर लगेच मला जायचं आहे गुड्डीकडे. आता पाहूया पुढे काय होते. थोडे व्हिडिओज वगैरे बघतो, व्लॉग्स बघतो, नंतर मग थोड्या वेळात निघतो, म्हणजे जेवल्यानंतर निघतो. आज जेवणामध्ये आहे चिकनची भाजी आणि राईस. आता जेवण वगैरे झालं होतं, जेवायच्या पहिले झोपलेलो अर्थात, जेवल्यानंतरही झोपलो. आता चाललोय ईस्टला आणि आलाय घ्यायला शुभ. भाई दिसत नसेल कारण की बॅक कॅमेरा चालू आहे, तर चला जाऊ आणि नंतर येऊ थोड्या वेळात. शुभ सुलुलुलू बोल ना. सुलुलुलू हम धूप में आती इधर और फाटक हमेशा की तरह बंद रहती. अरे माय गॉड, खुलती थांब किक मारतो. 5:15 वाजलेले आहेत आणि आता शुभ मला घरी सोडतोय. डन विथ वर्क, अभी घर पे जाएंगे और बाद में क्रिकेट खेलने जाएंगे. देखो फाटक तो बंद है भाई, क्या ही कर सकते हैं भाई. स्ट्रगल आहे स्ट्रगल. 15 मिनिटं अर्धा तास इथे उभं राहायला लागतो. नशीब असलं तर लगेच खोलतो. घरी जाता जातो पाचच्यामध्ये निशांत भेटला आणि चिन्मय भेटला. आता शुभला परत पाठवला आणि निशांत सोबत घरी चाललोय. 6 वाजलेले आहेत. फ्रेश वगैरे झालो, अर्धा तास घरी आराम केला. आता चाललो आहे क्रिकेट खेळायला. 2 दिवसानंतर चाललो आहे. 2 दिवस गॅप पडला. 2च दिवस पडला वाटतं गॅप. तर चला जाऊया आज क्रिकेट खेळण्यासाठी. थोड्याच वेळात सामने चालू होण्यात येणार आहेत आणि प्रथमेश राऊत नेहमीप्रमाणे मॅचच्या पहिले प्रॅक्टिस करत आहेत. प्रथमेश राऊत काय बोलशील? आता बघा ते बघा नेट चढवायला लागल्यात, अंधारात दिसत नसतील घेतलेले तर त्यांना मॅच मागून घेतलेली तर बघा कशी हालत होती त्यांची. काल आपण हरले असं एक जण येऊन बोलला, पण परवा दिवशी स्टोरी सांग. परवा दिवशी दिलेला आम्ही मारलेले 3 ओव्हरीत 48, पण 48 पैकी 4 डॉट झालेले. म्हणजे तुम्ही बघू शकता किती, म्हणजे 14 परत आम्ही मारलेले आणि त्यांना 6 वर दिलेलं आहे. 6 वर दिलेलं आहे आणि थंडची मॅच लागलेली आणि थंड आम्ही पिलेलं आहे. मी थंड पित नाही, लहानपर्यंत पिलेला आहे. यांना विचारा तुम्ही. 8 वाजलेले आहेत आणि आता मी चाललोय पालघरला. खेळून वगैरे झालं, घरी फ्रेश झालो आता आणि निघालोय. आयुष जात होता रस्त्याने, तर त्याला सांगितलं चल माझ्यासोबत पालघरला, कारण की पालघरला जाऊन बाईक घेऊन यायची आहे. आणि तसं तर लाभ आणि पियुष मला सोडणार होते, पण त्यांनी टायमावर दिला धोका. ते बोलले की तुला स्टेशनला सोडतो
पण मला 8:30 वाजेपर्यंत म्हणजे एका ठिकाणी पोचायचं आहे. त्याकरता मग मी आयुषला घेऊनच निघालो. 8 वाजलेले आहेत म्हणजे 15 मिनिटं पालघरला पोचायला. आणि मग चिरागची बाईक घेऊया आणि मग बोईसरला जायचं आहे. मित्रांनो, फायनली बाईक घेतलेली आहे आणि निघालोय. बघा, इथे आयुष आहे आणि इथे मी. आता निघालोय घरी जाण्यासाठी बोईसरवरून. आणि टाइम तर खूप झालेला आहे, लगभग 11:30 वाजलेले आहेत. आणि आता तुम्हाला भेटतो घर पे जाके. गाडी गरम, वातावरण गरम, हवा टाईट. जस्ट घरी आलो. तर होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.